तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जी पीएच स्केल आहे त्या पीएच स्केल बद्दल आज बोलणार आहोत. आता पीएच स्केल हा जो कन्सेप्ट आहे तर यामध्ये पी जे आहे ते आहे पॉवर आणि एच आहे हायड्रोजन आयन. तर जी अरेनियस थिअरी आहे तर या अरेनियस थिअरीचा आपण स्टडी केलेला आहे आणि अरेनियस थिअरी काय सांगते की जे ऍसिड्स आहेत तर या ऍसिडची आयडेंटिटी आहे H प्लस आयनची निर्मिती करणे आणि जे बेसेस आहे तर या बेसेसची आयडेंटिटी आहे हायड्रॉक्सिल आयन अर्थातच OH मायनस आयन तयार करणे ही आयडेंटिटी असते बेसेसची. सो अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी ऍसिड हे H प्लस आयन तयार करतात आणि बेस OH मायनस आयन तयार करतात. आता ही जी पीएच स्केल आहे सोरेनसेन नावाचे शास्त्रज्ञ आहेत यांनी ही पीएच स्केल ही जी आहे ती इस्टॅब्लिश केलेली आहे आणि या पीएच स्केलची जर आपण रेंज समजून घेतली तर पीएच स्टार्ट होतो 0 पासून आणि एंड होतो 14 ला. ओके, आता एक लक्षात घ्यायचं आहे की पीएच स्केलचा जो एक्झॅक्ट सेंटर आहे 7 तर हा 7 ऍक्च्युअल ती कंडिशन आहे न्यूट्रल कंडिशन. सो लक्षात ठेवायचं आहे की पीएच जर 7 असेल जसं की प्युअर वॉटर असेल, ओके, सो प्युअर H2O तर शुद्ध पाणी जर असेल तर त्याचा पीएच जो आहे हा 7 असतो. ओके, सो पीएच जो आहे तर ऍक्च्युअल त्याला आपण हायर केस मध्ये लिहू शकतो. सो पीएच जे आहे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा पोटेन्स सुद्धा म्हणतात त्याला. तर पीएच जो 7 आपण दाखवलेला आहे तर त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण प्युअर वॉटर आणि त्याचा पीएच आहे 7. आता यामध्ये जसं जसं आपण 7 पासून 0 कडे जाऊ, ओके, तसं जसा पीएच हा 7 पासून 0 पासून डिक्रीज होत जाईल तसं या ठिकाणी जी ऍसिडिक स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज होत जाते. म्हणजे एक्झॅक्ट 7 ला पीएच जर 7 असेल तर न्यूट्रल कंडिशन आहे, पण 7 पासून जसं आपण 0 कडे कमी कमी करत जाऊ पीएच अशा वेळेस ऍसिडिक स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होत जाते आणि एक्झॅक्ट 7 ला जर पाहिला एक्झॅक्ट 0 ला जर पाहिला आपण जसं की एक्झाम्पल घेऊ आपण 1 मोलार सोल्युशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, सो हायड्रोक्लोरिक ऍसिडचं 1 मोलार सोल्युशन जर घेतलं आपण तर त्याचा जो पीएच आहे तर हा पीएच आहे 0 आणि म्हणून 0 हा जो पीएच आहे ही कोणती कंडिशन शो करतो? मोस्ट ऍसिडिक कंडिशन शो करतो. ओके, सो मोस्ट ऍसिडिक पीएच जो आहे तो आहे 0 आणि तो आहे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. त्यानंतर एक एक्झाम्पल घेऊ आपण 1 मोलार सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. तर जे NaOH सोल्युशन आहे सोडियम हायड्रॉक्साईड तर या सोडियम हायड्रॉक्साईडचा जर पीएच पाहिला आपण तर हा पीएच आहे 14. ओके, आणि दॅट्स वाय सांगितल्याप्रमाणे किंवा एक लक्षात ठेवायचं की 7 पासून जसं आपण पीएच इन्क्रीज करू 7 पासून 14 पर्यंत अशा वेळेस त्या ठिकाणी जी बेसिक स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज होत जाते. म्हणजे 7 पेक्षा मोर बेसिक 8 पीएच असेल, ओके, आणि त्याच्यापेक्षा मोस्ट बेसिक 9 आणि तसं इन्क्रीज करत करत आपण सोडियम हायड्रॉक्साईड पर्यंत गेलो तर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन होते मोस्ट बेसिक कंडिशन. सो फायनली पीएच बद्दल सारांश रूपाने जर सांगायचं असेल तर पीएच हा 0 पासून 14 पर्यंत या दरम्यान ही स्केल असते. 0 ही मोस्ट ऍसिडिक कंडिशन आहे. 0 पासून 7 पर्यंत जाताना ऍसिडिक स्ट्रेंथ ही डिक्रीज होत जाते. त्यानंतर एक्झॅक्ट पीएच 7 ही न्यूट्रल कंडिशन आहे. त्याचं एक्झाम्पल आपण प्युअर वॉटर घेतलं जसं पीएच 7 आहे आणि त्यानंतर 7 नंतर 14 पर्यंत जसं जसा पीएच इन्क्रीज होईल तशी बेसिक स्ट्रेंथ या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार आणि दॅट्स वाय या ठिकाणी जो पीएच आहे तो बेसिक जो आहे तो कॅरेक्टर्स या ठिकाणी शो करतो आणि एक्झॅक्ट 14 जे आपण 1 मोलार
सोल्युशन घेतलं सोडियम हायड्रॉक्साईडचं, तर हा मोस्ट बेसिक आहे. आता यामध्ये आपण काही कन्सेप्ट पाहिल्या आहेत, जसं की कॉन्सन्ट्रेशन संदर्भात जर पाहिलं आपण, ओके. आता जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या आपण वेगवेगळ्या मेथड्स पाहिल्या आहेत. कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे ग्राम पर लिटर मध्ये आपण मोजू शकतो, ओके. आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन मोजण्याचं आणखीन एक युनिट आपण लर्न केलेलं आहे, ते आहे मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी संदर्भात आपलं जे युनिट आपण पाहिलं होतं तर ते आहे कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे काय? मोलार. आणि मोलार जे आहे तर याला आपण मोल पर लिटर असं पण म्हणू शकतो, ओके. सो मोलॅरिटी जी आहे तर याचा युनिट जरी मोलार असेल कॅपिटल एम, जसं की आपण 1 मोलार सोडियम हायड्रॉक्साईड घेतला होता, तर मोलॅरिटी जी आहे तर ही मोल पर लिटर या युनिट मध्ये पण सांगता येते आपल्याला, ज्यालाच आपण कॅपिटल एम अर्थातच मोलार म्हणतो. आता यामध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर हे कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे, की जसं की मोस्ट ऍसिडिक जी कंडिशन होती 0, तर 1 मोलार जे सोल्युशन आहे HCl याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला इथे लिहिता येईल 1 × 10⁻�0, ओके. 1 × 10⁻�0 ग्राम पर लिटर, ओके. तर हे असणार त्याचं कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर प्युअर वॉटरचं जर कॉन्सन्ट्रेशन घेतलं आपण तर 1 × 10⁻⁻7 ग्राम पर लिटर हे असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यानंतर जे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे सोडियम हायड्रॉक्साईडचं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल 1 × 10⁻⁻14 ग्राम पर लिटर, ओके. सो अशा पद्धतीनं हे 3 कॉन्सन्ट्रेशन मी तुमच्या समोर रिप्रेझेंट